श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपण एरवी भूतांचं नाव घेतलं तरी घाबरतो, पण आज आम्ही निघालेलो आहे भूतांना भेटायला. हो मित्रांनो, तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण आम्ही भूतांना भेटायला निघालो. फायनली भूतांच्या अड्ड्यावरती पोचलो. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला असे बँड देण्यात आले, हातामध्ये प्रत्येकाचे आम्ही बँड घातले. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जशी एंट्री केली तशी एकापेक्षा एक अशी भूतं येऊ लागलीत. म्हणजे लाईट वगैरे अशी भूतं एवढी डेंजर. मुलं आपण मोठी लोकं गेली तर काय वाटणार, पण लहान लोकं खूप घाबरते. तिथं आजी बघू शकता, त्या सरणावरून उठताच वर. यांची खूप मजा केली, आम्ही मजा घेतली. त्याच्यानंतर हे बघा, इथं सांगाडे वगैरे ठेवले आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची नाना तऱ्हेची भूतं इथं तुम्हाला पाहायला मिळते, जी तुम्ही कधी पाहिली नसते. ही सगळी भूतं तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर बघा, हे भूत बघा, हे पण डेंजर आहे. इथं लहान मुलं वगैरे होतं आणि हात वगैरे कट करून ठेवले होते आणि आवाज एवढा डेंजर येत होता ना, काही सांगायलाच नको. खूप म्हणजे खूप डेंजर वाटत होतं आणि भीती पण थोडी वाटत होती आणि हसायला पण येत होतं. तर अशा प्रकारची भूतं झाडाला वगैरे अडकवलेली बघून कोण घाबरणार नाही. एकटं जर कोण गेलं तर खूप घाबरेल. तर हे भूत तर जरा डेंजर, म्हणजे हसूच येत होतं ह्या भूताला. हे भूत तर वेगळंच काहीतरी होतं. त्यानंतर ह्या मॅडम वर अडकवल्या होत्या आणि त्याच्यानंतर बघा, इथं एक मॅडम अशी वेगवेगळी, कुठे बघाल तिथं भूत. हे भूत बघा, ओ माय गॉड, डेंजर भूत होतं. आणि अशा प्रकारे ही अशा हात वगैरे अडकवले होते, ह्या आजीनं अडकवलं होतं. त्याच्यानंतर पुढे गेलो मी आणि दार वाजवलं, दार कोणी उघडलं. मी दार ढकललं, धक्का दिला, पाहतो तर आत काय वेगळंच, म्हणजे एकदम डेंजर, भस्कन सांगावर आल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो जिथं आम्हाला यायचं होतं, म्हणजेच आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर या हॉटेलचं नाव आहे भूतांचा अड्डा आणि हे पुणे बेंगलोर हायवेवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तिथं तुम्ही जाऊ शकता, व्हिजिट करू शकता. त्याच्यानंतर आम्ही छानपैकी जेवलो. इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं. तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, ट्रिप एन्जॉय करू शकता आणि गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. आणि तुम्ही पण जा, एकदा व्हिजिट करून या, खूप मजा येईल. आम्ही पण मजा केली, जेवलो आणि फायनली घरी आलो. श्री स्वामी समर्थ.